चेक करायचं. विवेक चूडामणी ग्रंथ श्लोक क्रमांक 249ला थांबलो काल. भाग क्रमांक 1 त्याच्यामध्ये 1 ते 249 श्लोक होते. भाग क्रमांक 2 आज आपण वाचणार आहे, तिथे 250 ते 581 एवढे श्लोक आहेत. तर त्याची प्रस्तावना ह्या याच्यामध्ये सांगतात. या ग्रंथावरील भाष्याच्या प्रस्तावनेत पूज्य स्वामी गुरुदेव चिन्मयानंदाजींनी म्हटल्याप्रमाणे हा प्रकरण ग्रंथ सर्व उपनिषदाचे आणि श्रीमद भगवद्गीतेचे वेदांत सार आहे. विवेक चूडामणी ग्रंथ हा सगळ्या ग्रंथांमध्ये आणि उपनिषदांमध्ये आणि श्रीमद भगवद्गीतेचे वेदांत सार आहे. अध्यात्मविद्येच्या सर्व अंगोपांगी ओळख करून देणारा आणि ज्यात सामान्य साधकापासून ते साक्षात्कार झालेल्या साधकापर्यंतचा विचार केला आहे. बघा, सगळ्यांना तळागाळातल्या ज्याला साक्षात्कार झाला नाही त्याचाही विचार केलेला आहे आणि ज्याला साक्षात्कार झाला आहे त्याचा याच्यामध्ये विचार केला आहे. अशा महत्त्वाच्या ग्रंथाचा अभ्यास मराठी भाषकांना सुलभ व्हावा म्हणून आम्ही हा मराठी अनुवाद प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. भाग 1 मध्ये मोक्ष इच्छू काय काय विषय होते आपण कालच्या एक भाग पाहिला आहे. 1 ते 249 श्लोक, 1 नंबरच्या श्लोकपासून तो 249 नंबरचा श्लोक भाग 1. त्याच्यामध्ये मोक्ष इच्छू, ज्याला मोक्ष इच्छा आहे त्याचं वर्णन केलेले. शिष्याची गुरुपसंती, शिष्याने कसा गुरु पसंत केला पाहिजे, म्हणजे काय त्यांच्यामध्ये पाहिजे, जे आत्मस्वरूपाची ओळख करून देण्याचे सामर्थ्य जे आहे अशा प्रकारचं त्यांनी सांगितलेले. त्याच्यानंतर ते महावाक्य विवरणापर्यंतचे विवेचन करणारा अध्यात्मविद्येचा भाग समाविष्ट होता. कशामध्ये? पहिल्यामध्ये मुमुक्षुत्व, त्याच्यानंतर गुरुपसंती आणि त्याच्यानंतर महावाक्य विवरण, त्या काय साधन दिलेले आहे त्या साधनापर्यंत. आता हा 2 नंबरच्या भागामध्ये काय, भाग 2 मध्ये श्लोक 250 ते 581 अध्यात्मविद्येचा मार्ग व सिद्धी हा असेल. सर्वसामान्य अभ्यासकांना व अभ्यास वर्गातील चिन्मय सेवकांना हा अनुवाद अध्यात्मशास्त्राच्या आकलनासाठी उपयुक्त ठरणार आहे सर्वांसाठी. अशा प्रकारचा हा दुसरा भाग आहे. साधन मार्ग काल सांगितला, कालपर्यंत मोक्ष तीव्र मुमुक्षुत्व कसं असतं, त्याच्यानंतर त्यांनी कोणाला गुरु केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याला साधन काय मिळतं गुरूंकडून पसंत केल्यानंतर. गुरु करा सगळं आपल्या सनातन धर्म जो आहे ज्याला हिंदू धर्म म्हणतात त्याच्यामध्ये गुरूंना अतिमहत्वाचं स्थान आहे. कारण गुरुशिवाय पर्याय नाही. सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय, सद्गुरु वाचोनी नामने हाता, सद्गुरु वाचोनी संसारी तारक, आहे की नाही. मोठमोठी उदाहरणं पाहिली, त्याच्यामध्ये आपण पाहिलं सद्गुरूंशिवाय नाही. मग त्याच्यामध्ये नारद मुनी असू द्या, ब्रह्मदेव असू द्या, नंतर अजून कोण, व्यास महर्षी असू द्या, आणि त्यातल्या त्यात भगवान शंकर आपलं कृष्ण किंवा राम असू द्या, आहे की नाही. राम केला ब्रह्मज्ञानी, वशिष्ठ मुनी तारक, कृष्ण गुरु सांदीपणी, निज ब्रह्म दाविले. ज्याला आत्मस्वरूपाची ओळख करून घ्यायची त्यांना श्री गुरूंची नितांत गरज आहे. श्री गुरु कसे असतात ते पण सांगितलं. जगामध्ये आता बाजार मांडलेले आहे, बाजारूपणा आलेले आहे. हो, मंत्रतंत्र उपदेशिती घरोघरी गुरु आहेत आयते, परंतु शिष्याशी सद्वस्तू मिळवते तया ते सद्गुरु श्रीकृष्ण मानी. सत्य गोष्टीची ओळख करून देतो, त्याची भूमिका ठाम करून देतो, प्रत्यक्ष आत्मस्वरूपाची ओळख करून देतो, त्यांचं नाव सद्गुरू. किंवा जन्म मरण पाठीमागं लागलेले त्याचा बात करतात, संसारापासून सोडविसाचे सद्गुरू ऐसे नाम त्याचे. अजून नामदेव महाराज एका ठिकाणी सांगतात, मंत्र तंत्र यंत्र सांगतील लक्ष परी प्रत्यक्ष राम न करी कोणी. प्रत्यक्ष राम दावीन त्याचे धरीन पाय, अनेकांची काय चाड मज. बघा, हे म्हणतात जो परमात्म्याचा साक्षात्कार करून देतो त्याला सद्गुरू म्हणतात. भलत्या सलत्यांना सद्गुरू म्हणू शकत नाही. त्याच्यामुळं काय होईल, जगामध्ये काय होईल, दिशाभूल होईल, बाकी त्याचं काय होणार नाही. आणि हा कोणाचा द्वेष किंवा काहीतरी उगाच बोलायचं हे म्हणायचं म्हणून नाही, पण संत वाङ्मय सांगते त्याच्यामध्ये खुलेआम त्यांनी सांगितलं आहे. लुच्चे गुरु आहेत, तात्पुरत्या स्वरूपाची ओळख करून देणार आहेत, व्यावहारिक, परंतु परमात्मा स्वरूपाची भेट करून नाही देणार. ते काय देतात, ते साधन देतात. गुरुजींकडून काय घ्यायचं, साधन. नामापरते साधन नाही, 1 नंबर भाग, त्याला कधी नाम म्हणतात. नंबर 2 ते ज्ञान पैगा बरवे. नंबर 3 त्याचीच अजून थोडीशी
पुढची स्टेप की महावाक्याचा उपदेश बला किंवा तो महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे माथा हात ठेविला नव्हे थापटीला जायचा. ते ओपन आहे का? नाही, ते गुड आहे. ज्ञानदेव म्हणे मी चाडे सद्गुरूंनी केले कोडे. माता हात ठेविला नव्हे बीजची वाहिले. ब्रह्म बीज ते गुड गम्य आणि ते देतात, त्यालाच महावाक्य म्हणतात. जेवढी पण ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये सांगितले जोपर्यंत सच्चित आनंद स्वरूपाचा सद्गुरू आपल्याला बोध करत नाही तोपर्यंत आपली कार्यपूर्ती होऊ शकत नाही. ज्याच्यासाठी आपण म्हणतो कृतकृत्य झालो ते त्याच्या योगाने होणार आहे. मग काय साधन देतात ते जाता जाता सांगितलं त्यांनी. तत्वम आसी, ते परब्रह्म तू आहे. कोणताही ग्रंथ घ्या, ज्ञानेश्वरी असू द्या, भागवत असू द्या, आज तागाय जेवढे विचारसागरमध्ये शुभ संतती नावाच्या राजाची 3 मुलं, तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी, त्या तिघांनाही कोणताही असला तरी तो जरा अनपड आहे, त्याला शंका येत नाही, कसाही असला तरी त्यांना महावाक्याचाच उपदेश केला. आणि त्या महावाक्याच्या दृष्टीने मी ब्रह्म कसं काय, तर तो तत्वदृष्टी आहे त्याची लगेच बोला फुलाची गाठ झाली. काना वचनाची भेटी, सरिसाची पैकिरटी, वस्तू होऊन एको कौनू एको. बघा त्याची नामरूपाची पडली गाठ, अवघ्या गोष्टी सरल्या, अशी त्याची गोष्ट आली. दुसरा जो होता तो जरा चिकित्सक होता, जरा त्याला शंका वगैरे सांगता मग तो जो आहे तो कुठेही गेला तरी तो जीवनमुक्त स्थितीत होता पहिला. दुसरा जो होता ना तो म्हणला तीर्थाच्या ठिकाणी आपण राहूया, तो अदृष्टी. आणि तिसरा तर्कदृष्टी, त्याला सारखे प्रश्न, हे कसं ते कसं ते कसं, म्हणजे आपण त्याच्यातले सगळे आपण त्याच्यात मोडतो, हे मत भाग्य. पण अभ्यास करणारी माणसं असली तरी त्यांच्याकडे ती गोष्ट नाही, ते अभ्यास करतील. आमच्या गावचे भोर बाबा जे आळंदीमध्ये संस्थेत शिकलेले, ज्यांच्या परीक्षा मामासाहेब दांडेकरांनी घेतलेली, बघा एवढे मोठी महात्मे त्यांची, तर ते म्हणले त्यांनी मला वह्या दाखवल्या, बघा हे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी, हे या महावाक्याचा आम्हाला अभ्यास शिकवला. पण याच्यावरच आरूढ राहायचं आणि त्याचंच नामचिंतन करायचं आणि त्याच्या योगाने ध्यान करता 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 तुका म्हणे आळी जिवे नुरेची वेगळी, अशी स्थिती साध्य होते. हे मला माहीत नव्हतं, हे आम्हाला माहीत नव्हतं, पण हे शिकवलेलं आहे आम्हाला. आणि त्यांनी वही दाखवलेली, ते जे असे अत्यंत महत्वाची वाक्य कशी आपण लाल पेनने लिहितो, बाकीचं त्याचं विश्लेषण निळ्या, अशी त्यांची वही. तर ते म्हटले नंतर जाता जाता त्यांना बाबांकडून ती गोष्ट भेटली आणि त्यांचं जीवन कृतार्थ झालं. म्हणजे महावाक्याचा उपदेशच संत करतात, ज्याच्या योगाने द्वैताची झाडणी होते. इतर देवांच्या नावाने द्वैताची झाडणी होत नाही. आणि ती द्वैताची झाडणी झाल्यानंतर मग ते गुरुकडून ज्ञान भेटल्यानंतर आत्मस्वरूपाची भेट होती. असं कालच्या प्रकरणाचा इंड होता. मी ब्रह्म कसं आहे ते पण त्यांनी सांगितलं, देहाने नाही, परंतु जशी तुमची दृढ भावना होत जायची आणि ज्यावेळेला अद्वैत कुसरी विरळत जाणे, या जगात परमात्मा सोडून दुसरं काहीच नाही, त्यावेळेला तुमचं शरीर नाही राहत. त्यावेळेला तुम्ही शरीराला शरीर समजत नाही, शरीर मिथ्या आहे पण ज्याच्यावर दिसतंय. मृगजळ मिथ्या आहे पण मृगजळ ज्याच्यावर दिसते ती सूर्यकिरण सत्य आहेत. आणि मग तो बोध त्यांना दिल्यानंतर त्यांची हळूहळू खूनकाट झाली. आता ते ह्या दुसऱ्या अध्यायात सांगतात, दुसऱ्या भागामध्ये, तुम्ही नुसतं हे ऐकून होणार नाही, तुम्ही हे नुसतं ऐकून होणार नाही, तर त्याची अनुभूती घेण्यासाठी सातत्याने त्याच्यावर आरूढ राहिले पाहिजेत. ते पण उपदेश झाल्यानंतर. महावाक्याचा उपदेश संतांच्या माध्यमातून त्यांनी डोक्यावर लावणी हात कुरवाळीला माता सांगितली चिंता न करावी, आणि ती काही स्पंदनं त्यांच्या बॉडीमधून आपल्या बॉडीमध्ये उतरतात, त्यांच्या दृष्टीतून, त्यांच्या स्पर्शातून, त्यांच्या शब्दातून, आणि त्यांचा संकल्प पण असतो कधी कधी. हो, हे अजय महाराज कार्य करणार बरं का, हा जो संकल्प आहे ना तो सुद्धा त्यांच्या त्या गोष्टीतून पूर्ण होत असतो. अशा योगाने तो परिपूर्ण होईल. एरवी नुसतं वाचून होणार नाही. बरं वाचून नाही, मग समजून, अर्थ समजून सुद्धा होणार नाही. त्याच्या पुढची स्टेप की मला कधी अनुभूती येईल, मनन निधिध्यास, मला असं कधी होईल, मला असं कधी होईल, त्याचं नाव अभ्यास, आणि त्याने येऊ शकतं. असे दुसरं प्रकरण ते म्हणतात
विवेक चूडामणी भाग 1च्या निवेदनात म्हटले होते काय, अध्यात्म मार्ग व सिद्धी हा विभाग 2 मध्ये समाविष्ट केलेला आहे. याच्यामध्ये काय टाकलेलं आता आपण वाचणार आहे, अध्यात्म मार्ग आणि सिद्धी. त्यानुसार ब्रह्म भावना, अध्यास निरास, ब्रह्म भावना आपली सतत त्याच्याबद्दल हे वेळ लागलं पाहिजे, त्याचं लाचावले मन लागलीसी गोड, त्याचं बद्दल ब्रह्मभावना, मला 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 कधी मला कधी अशा प्रकारचं. त्याच्यानंतर अध्यास निरास, जे दिसतंय त्याचा निरास. आणि जीवनमुक्तांची लक्षणे, ज्याला ते अंगीकृत झालं, ज्यांना मांडलं, ते कसे असतात, ते कसे असतात ऐकता ऐकता मग त्याच्यामध्ये आपण त्याच्या आजूबाजूला कुठे आहोत, त्याच्यामध्ये आपल्याला अजून काय ड्रॉप करायचं शिल्लक राहिलेलं आहे, याच्यासाठी जीवनमुक्तांची लक्षणं सांगितली जातात. त्यांचा मोठेपणा सांगण्यासाठी नाही. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता आपुली वस्तू. 1 नंबर. आणि दुसरं, आणि मग त्यांचं वर्णन करणं आणि त्यांचं वर्णन ऐकण्याने सुद्धा हरपले पै आपण तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे त्याची श्रद्धा. म्हणून जीवनमुक्तांची लक्षणे याच्यामध्ये सांगितलेली. बोध उपलब्धी, त्या बोधाच्या याच्यावर आरूढ, बोध निर्माण झाल्याची कंडिशन काय, बोध निर्माण झाला, बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली. आता म्हातारी मेली हे आपल्या डोक्यात आहे, पण कोणती म्हातारी, ममता जी याच्यामध्ये येते, ममता माहिती आहे ना माहिती आहे ना, ममता राजकारणातलं सगळं माहिती पाहिजे, तुम्ही म्हटले बॅनर्जी, बरोबर हां. मग ममता म्हणजे आपलं या जगताविषयी असणारं ममत्व, अहम आणि इदम, इदम आणि ममत्व हे गेलं पाहिजे. आणि जर नाही गेलं तर मग तो गुंफला जातो ममतेच्या लवड सवडी. ती ममता त्याच्यातून निघून जाते. ममता निघून गेल्यावर कोण जागा घेते तिची, अध्यात्म क्षेत्रातलं भक्ती हे साधन असं आहे का तुम्हाला त्याच्यामध्ये शेवट कधी झाला हे कळणार नाही. म्हणून भक्ती बहीण धावून आली गावा. कशासाठी भक्ती बहीण गावाला धावून आली, आता वाटप चालू असल्यामुळे काय करायला लावायला आली, खातेवारीमध्ये नाव लावायला आली आहे की नाही. भक्ती बहीण धावून आली गावा. आणि त्याच्यामुळे माझा आता संध्या, बरोबर ना, झाली संध्या, संदेह माझा गेला, आता संध्या कैसी करू मी केदवा, झाली संध्या संदेह माझा गेला. का गेला संदेह, सगळं संपलं, मी आता कशी साधना, आत्माराम हृदयी प्रगटला. हे नाथबाबांच्या जीवनात झालं. आपल्या होणार का नाही, 100% होणार. कधी होईल, या काळात होईल, आज आत्ता या घडीला होऊ शकतं. आपली तशी तळमळ पाहिजे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. देव कोणाचं पण बंदोबस्त करून तिथे पाठवील. डोकं फोडायला लागलो ना आपण, जर जसं नामदेव महाराजांसारखं कोणतरी येईल अकस्मात, जसं कोणी सांगितलं, प्रेमानंद बाबाला सांगितलं होतं जाणार आहेत, तुमचं संपलं आयुष्य. पण एक मनुष्य अचानक आला, 80 वर्ष जगणारे म्हटले आणि गायब झाला. असं होतं, असं होऊ शकतं. करील ते काय नोहे महाराज. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं. कुठे आलो होतो आपण आता, हां इथे आलो होतो, बरं. मग त्याच्यामध्ये बोध उपलब्धी, सतत बोधावर आरूढ राहणे. आणि बोधपुत्र हे झाला का बोध, की मग काय होतं, साधू बोध झाला, तो नवरुणी ठेला, तो आहे देहात पण तो नाही आहे, असून नसल्यासारखा होतो. अशी ही लक्षणे. या विषयांचा विचार चूडामणी, विवेक चूडामणी भाग 2 मध्ये शंकराचार्यांनी केलेला असल्याने त्याचा अभ्यास झाल्याखेरीज वेदांताचा, साधकाचा वेदांताचा अभ्यास पूर्ण होऊ शकत नाही. आणि त्यामुळे भाग 2 क्रमांक निवडलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ही भावनासुद्धा नुसती साधन सांगून उपयोग नाही, तर साधनाचे परिणाम काय झाले ते कळालं पाहिजे. आणि आता ह्या प्रकरणाचं नाव 51 क्रमांकाचं प्रकरण आहे. विवेक चूडामणी भाग क्रमांक 2, श्लोक क्रमांक 250 पासून सुरू होतो आहे. आणि प्रकरणाचं नाव आहे ब्रह्म भावना. आपल्याला ध्यास लागला पाहिजे त्याचा. हे स्थूल नव्हे या वाक्याच्या संदर्भात वस्तूचा त्याग करून तर्काच्या पलीकडे असलेले ब्रह्म आकाशाप्रमाणे अलिप्त असते. आकाश कशात गुंतय का, आकाशाला कलर मारायचा म्हटलं तर भिंतीला कलर लावू शकतो आपण, या भिंतींना,
पण आकाशाला म्हणजे पोकळीला कलर लावू शकतो का? नाही लावू शकत. पोकळीवर वार केले तर वार होऊ शकतात का? नाही होऊ शकत. पोकळी पावसाने ओली होते का? नाही होत, हे की नाही. असं त्याचं स्वरूप आहे. आणि त्यामुळे काही ठिकाणी धर्मग्रंथांमध्ये आकाशाचं उदाहरण दिलेलं आहे. जसं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, अनुरेणुनी थोकडा तुका आकाशा एवढा. अशा प्रकारचं. किंवा आपण एक पावरिकी की मे ब्रह्म बताव नाही तो ले टिकाव, त्याच्यामध्ये सुद्धा तेच सांगितलं. घोड्याच्या इकडच्या पॅन्डलमध्ये पाय ठेवून आरूढ व्हायचं आणि तिकडचं जे आपण पाय टाकणार त्याच्या इकडनं जे आहे ते चैतन्य स्वरूप आहे. मैतीचा माठ, काल्याचा माठ फोडताना सुद्धा त्यांना तेच म्हणायचं आहे, आता तुमचं घटाच्या घटभंगलिया, घटाची खापरिया घटभंग फोडिल्या, महद आकाशा आपैसे मिळजे. मग ते एकदा का त्याच्यातला माठ फोडला आणि त्याच्या खापऱ्या झाल्या का त्यातलं आकाश आपोआप जाऊन मिळतं. कशात? आकाशामध्ये. माठाच्या आतला आकाश आपोआप त्या आकाशातमध्ये मिळतं. कधी? घट फोडलं. आणि घट नाही फोडला तर नाही मिळू शकत की नाही? ते पहिलंच आहे, पण त्याची तेवढी जाणीव नाही. तशी तुमच्या आपल्या देहबुद्धी जेव्हा गळणार, देहबुद्धी ती आत्मबुद्धी होणार. जेव्हा देहबुद्धी गळाली का आत्मबुद्धी ॲटोमॅटिक. जसा तो माठ फुटला तसं याच्याबद्दलचं ममत्व गेलं का ब्रह्मस्वरूप तर तिथे तयारच आहे. ती पाहे पा ऐसे हन आहे. हां हां, बघा, पाहे पा ऐसे आहे. तो घटची पैज आहे. पै गगनत्व गगनची असे घटत्व आधी. बघा, फक्त घटाचा नाश होतो आणि गगन हे गगन पहिल्यापासूनच, फक्त आकाशाचा आपलं घटाचा नाश होतो. तसं आपली देहबुद्धीचा फक्त नाश होतो. बाकी आहे तशी स्थिती राहते, ती जीवनमुक्त स्थिती आहे. ते म्हणतात ते आकाशाप्रमाणे अलिप्त असते सगळं करून, आकाश कशात लिप्त होत नाही ते. आणि जे आकाशाप्रमाणे अलिप्त असते आणि जे आत्मतत्व म्हणून स्वतः सिद्ध राहते, असं आत्मतत्व आहे. ते आकाशाप्रमाणे अलिप्त आहे, ते स्वतः सिद्ध आहे. त्याला कोणी सिद्ध करू शकत नाही. म्हणून नाही घडविला नाही बैसविला पुंडलिका आला भेटावा. तो स्वयंभू आमचा विटेवर उभा, तो स्वयंभू आहे, तो सिद्ध आहे, तो पहिल्यापासून. म्हणून प्रतीतीस येणारे हे आणि जे तुझेच आत्मतत्व आहे, म्हणून प्रतीत येणारे हे तुझेच आत्मतत्व आहे असे मानतोस, त्या भ्रांतमय देहाचा त्याग कर. तुला काय वाटतंय? देह म्हणजेच मी आहे, देह म्हणजेच आत्मा आहे. त्या भ्रांतमय देहस्थितीचा तू त्याग कर, मग वस्तुस्थिती प्रगटच आहे. मीच ब्रह्म आहे असा शुद्ध चित्ताने विचार करून त्याच स्वतःला अखंड बोध स्वरूप म्हणून जाण. बघा, मीच ब्रह्म आहे असा शुद्ध चित्ताने विचार करून त्याच स्वतःला अखंड बोध स्वरूप म्हणून जाण. स्वतःला तत्त्वम असी, त्याचं सांगितलं ना, ते तूच आहे. तर आता तू त्याच्यावर काय कर? ठाम राहा. आणि ते ठसवणं अवघड आहे, कळणं सोपं आहे, पण त्याच्यावर आरूढ होणं अवघड आहे. मग ते म्हणतात का तू तो विचार कर, मी ब्रह्म आहे, त्याच्यावर अखंड आरूढ हो आणि अखंड बोध स्वरूप म्हणून जाण. माझा बोध धर सोडीचा नाही, मी व्यापक आहे, पहिल्यापासून आत्ता आहे आणि नंतर असणारे, आणि मी शरीर नसून मी चैतन्य रूप आहे, असा तू सतत बोधावर आरूढ राहा. जेव्हा उपनिषदकालीन ऋषींना आत्म्याचे, आपल्यातील दिव्य सत्य तत्वाचे निर्देशन करावयाचे असते तेव्हा ते उद्घोष करतात, ब्रह्म हे स्थूल नव्हे, सूक्ष्म नव्हे, दीर्घ नव्हे. ब्रह्म हे स्थूल नव्हे असे म्हणताना जे जे काही अनात्म असते त्याचा निराश केलेला असतो. बघा, त्यांना कळालं आणि त्यांना कळाल्यानंतर त्यांना असं वाटलं सांगावं, पण सांगताना त्यांनी सांगितलं ते असं आहे, असं कैसे बोटाने दाखवू तुला, तर त्याच्यात ते बोटाने दाखवता नाहीत, पण त्याच्या अवतीभोवतीच्या गोष्टीचा निषेध करत गेले. निराश हे म्हणजे ते नाही, हे म्हणजे ते नाही, असं ते सांगत गेले. अनात्म वस्तूचा निराश केला त्यांनी. जे जे काही अनात्म असते त्याचा निराश केलेला असतो. जी आत्मवस्तू नव्हे ती स्थूल होय. बघा, जी आत्मवस्तू नाही ती गोष्ट कशी आहे? स्थूल होय. जे गोचर असते ते स्थूल होय. जेवढं डोळ्याने दिसतं ते कसं आहे? स्थूल आहे. वस्तू विषयाचे जगत हे ज्ञानेंद्रियांना कोणाला कळतं? वस्तू जगताचे
वस्तू, विषयाचे जगत हे ज्ञानेंद्रियांना, भावनांचे जगत मनाला, माझ्या मनात काय भावना आहे हे मनाला, आणि विचाराचे जगत बुद्धीला गोचर होत असते. ज्या अर्थी आपण त्यांना पाहतो त्या अर्थी त्या सर्व आपल्या इंद्रियांना गोचर होणाऱ्या वस्तू होत. बघा, ज्या अर्थी आपण त्यांना पाहतो त्या अर्थी त्या सर्व इंद्रियांना गोचर होणाऱ्या, आणि गोचर होणाऱ्या वस्तू म्हणजे दृष्टपत्तीत येणाऱ्या वस्तू त्या मात्र आत्मा नाही. मनालाही कळतं, बुद्धीलाही कळतं, आणि अजून कशाला कळतं सांगितलं होतं त्यांनी, स्थूल होय, ज्ञानेंद्रियांना कळतं, ज्ञानेंद्रियांना कळतं, मनाला कळतं, आणि बुद्धीला गोचर होतं. त्या गोष्टी नश्वर आहेत, ते अनात्म वस्तू आहेत. ज्या अर्थी आपण त्यांना पाहतो त्या अर्थी त्या सर्व आपल्या इंद्रियांना गोचर होणाऱ्या वस्तू होत. द्रष्टा मूल सत्य तत्व हे दृश्य वस्तूहून वेगळे असलेच पाहिजे. ज्याला पाहिजे तो याच्यापासून वेगळा आहे, कारण त्या कशा आहेत, नाशिवंत आहे, तो कसा आहे, शाश्वत आहे, असं मागे सांगितलं. म्हणल्यानंतर ज्या दिसतंय ते नासणार आहे, आणि ते नाही आहे म्हणल्यानंतर त्याच्यापेक्षा ते वेगळं असणारच आहे. या संदर्भात आत्मा स्थूल नव्हे असे म्हणताना अनात्म वस्तूचा निराश केला जातो. आत्मा स्थूल नाही, मग जे स्थूल आहेत तो आत्मा नाही, असा इनडायरेक्टली त्याच्यातून मेसेज. आत्मा हा स्थूल नव्हे असे म्हणताना अनात्म वस्तूचा निराश, म्हणजे जे स्थूल आहे ते आत्मा नाही. जेव्हा तुम्ही स्थूलाच्या अतीत व्हाल तेव्हा तुम्हाला स्वयंसिद्ध आत्मा वर्णन न करता येण्यासारखा, आकाशासारखा आहे अशी अनुभूती येईल. बघा किती गॅरंटेड सांगणं आहे संतांचं, भेटणार 100%. हे वारकरी संप्रदायाचं नाही, हे सनातन ज्ञान आहे आपलं, हे आपल्या भारतीय ज्ञान. हे शिकागो धर्म परिषदमध्ये हे सांगितलं, आमचं ज्ञान अनुभूतीचं आहे. वेदांत म्हणजे बाष्कळ चर्चा बिलकुल नाही. वेदांताचा पण आपल्याला काय होतं, कधी कधी अभिनिवेश शब्द कळालेत, बाष्कळ चर्चा म्हणजे नाही, वेदांत म्हणजे अनुभूतीच असं म्हणणं आहे संतांचं. हां, हो, बरोबर. मग त्या सनातन धर्माचं म्हणणं आहे की आत्मा भेटतो, आणि कोणाला कळतोय, मनुष्य जन्माला. त्याच्यासाठी तर मनुष्य जन्माची नियोजन केलेलं आहे. 9व्या अध्यायातला ज्ञान भागवतला 28 नंबरचा श्लोक, मुद्दाम मोठ्या आस्थेने मानवदेहाची रचना केली. कारण पहिले जे 84 लक्ष योनी बनवल्या त्या ज्या होत्या ना, त्या आडव्या होत्या, त्या मला जाणू शकत नव्हत्या, म्हणून देवाला खेद वाटला, म्हणून देवाने मुद्दाम मोठ्या आस्थेने मानवदेहाची रचना केली. त्याच्यामध्ये आपले पुष्कळसे ज्ञान भरून ठेवले, आणि ज्या ज्ञानाने तो याच देहात असताना विधेय स्थिती करून मला येऊन भेटू शकतो असं. आणि त्याच्यासाठी हे 100% होऊ शकतं. तुम्ही जेव्हा स्थूलाच्या अतीत व्हाल तेव्हाच तुम्हाला स्वयंसिद्ध आत्मा वर्णन न करता येण्यासारखा आहे, तो अवकाशासारखा आहे अशी अनुभूती, म्हणजे ते कशात लिप्त नाही अशी आपल्याला अनुभूती. त्याच्यामुळे सर्व चालतं, पण तो कशामध्ये नाही. त्याचे अस्तित्व काही दुसऱ्या कशामुळे असत नाही. त्याच्यामुळे सगळं जगत आहे, पण जगतामुळे तो नाही, त्याच्यावर सगळे अवलंबून आहे. याच्यामुळे हा कोणावर अवलंबून नाही, तो स्वयंसिद्ध आहे. या देहाशी आईशी दशा परी येथ आत्मा नित्य सिद्ध अपैसा अनादिपणे. बघा, तो नित्य आहे, सिद्ध आहे, अपैसा अनादिपणे. त्याला कशाची काही सिद्धता करायची गरज नाही, तो स्वयंसिद्ध आहे. आणि आपण सुद्धा स्वयंसिद्ध आहे. हे कधी कळेल, मोठे गुरुमुखे उद्वय दिसे आणि हृदयी स्वयंभूच असे, ते सुद्धा आपल्यामध्ये स्वयं आहेच आहे. त्याचे अस्तित्व काही दुसऱ्या कशामुळे असत नाही. आत्मा स्वयंसिद्ध आहे. उपकरणाचा संपूर्ण निराश जेव्हा केला जातो तेव्हा खाली काही उरत असेल तर ज्याच्यामुळे इंद्रियाधिक उपकरणांनी अनुभव घेणे शक्य होत असते ते तत्व. सकाळी तुम्ही म्हटले होते की मग तुम्ही जेव्हा याचा त्याग करता, उपकरणाचा निराश करता, शरीर बुद्धी नासलं जातं. देहाच्या निराशे पाविजे या ठाया, माझी ऐसी काया जव नोहे. ज्यावेळेला देहाचा निराश करेल तेव्हा खाली काय राहत असेल तर ज्याच्यामुळे
इंद्रियाधिक उपकरणांनी अनुभव घेणे शक्य होत असते ते तत्व. इंद्रियांच्यामुळे जगताचा अनुभव आहे, प्रत्येक गोष्टीचा अनुभव आहे, पण इंद्रियांच्यामुळे अनुभव घेतो, पण इंद्रियांना त्याचं साह्य असल्यामुळे घेतो. मेलेला माणूस आहे, त्याला इंद्रिय नाहीत का? त्याला डोळे नाहीत का? त्याला कान नाहीत का? मग तो का बघत नाही डोळे असून? उलट ज्याचं डोळ्यातून प्राण गेले त्याचं काय करावं लागतात? डोळे झाकावं लागतात आपल्याला, आहे की नाही? मग का बरं नाही घेत? तर त्याच्यामधली ती सत्ता, ज्या सत्तेच्या माध्यमातून उपकरणं अनुभव घेतात, ती सत्ता मी आहे, ते शिल्लक राहतं. हे 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 इदम प्रतितम म्हणून ज्या ज्या वस्तू भावना आणि विचार म्हणून ज्ञानगोचर होत असतात त्या सर्व भ्रांती होत. हे 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 सगळं काय? हे भ्रांतिरूप. जे कळतंय, आकलन होतंय बुद्धीला, डोळ्यांना, मनाला, त्या सगळ्या वस्तू कशा आहेत? भ्रांती आहेत, त्या वास्तव नाही आहेत. म्हणजे शिंपली वास्तव आहे आणि चांदी दिसते, ती भ्रांती. काय दिसतं लांबून? पहिलं त्याला चांदी दिसते म्हणून ती भ्रांती आहे, ते दिसत नाही. मग जेवढं दिसते ते भ्रांती आहे, ज्या कधीच खरोखरी अस्तित्वात असत नाही. बघा, ज्या भ्रांत वस्तू आहेत त्या कधी असतात का? खांबावर कधीच भूत नसतं, रश्शीवर साप केव्हाच नसतो आणि शिंपलीवर चांदी कधीच नसती, ते अस्तित्वात असत नाही. म्हणून तुम्ही मात्र त्यांना स्वतःचे स्वरूप म्हणून घट्ट चिटकून असता. जे तुम्ही नाहीत त्याला तुम्ही धरून बसलेले आहे, आणि जे आपण ते आहोत त्याच्यावर आपण प्रेम करत नाही. आज पण सकाळी तिकडे लॅपटॉप ठेवले होते ऐकायला. प्रेम या शब्दाचं त्यांनी सांगितलं. तुम्ही प्रेम कशावर करताय? नश्वर गोष्टीवर करताय म्हणून चिडताय म्हणले. प्रेम शाश्वत वस्तूवर करायला पाहिजे, परमात्म्यावर प्रेम करायला पाहिजे. त्या गोपिकींनी प्रेम केलं, त्या गोपाळांनी प्रेम केलं, त्या तत्वस्वरूपावर प्रेम केलेलं आहे त्यांनी. ते म्हणले, उदाहरण दिलं, नवीन लग्न झालेलं आहे किंवा होणार आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तो म्हणतो मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही, माझी जीवन तू आहेस. तो म्हणतो, ती म्हणती माझं जीवन तुम्ही आहे. पण तेच म्हणले 15-20 वर्षांनी, माझ्या नशिबात हेच होतं काय? ते प्रेम आहे का? ते म्हणले नाही, कारण त्याच्यात निराश होतो. तुम्ही निराश होता त्याच्यावर, वास्तव स्वरूपावर प्रेम करत नाही. तुम्ही वास्तव स्वरूपावर जेव्हा प्रेम करणार त्यावेळेला तुम्ही कधीच जाणार नाही. आणि ते वास्तव स्वरूप म्हणजे आपुला तो एक, आणि बाकीच्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या एरती माईक. बरं, माईक असून त्यांच्यापासून आनंद नाही, दुःखाची जन्मस्थानं आहेत ती, आणि कधीच सुख नाही तिथं, नाही आधी अंती अवसान. मग तू अविनाश कर स्वतःला. म्हणून तुम्ही मात्र त्या स्वतःचे स्वरूप म्हणून चिटकून बसलेले आहात त्याला, इतकं जबरदस्त चिटकलेले आहेत आपण. त्या गोष्टी खरोखर तेथे असत नाहीत, त्यांना तुम्ही चिटकून राहता, त्यांनाच पकडून राहणे म्हणजेच भ्रम. जे मिथ्या आहे ते टाका. कळालं ना आपल्याला? मिथ्या आहे, टाक होतंय, टाक होतं. अहो, आपलं द्या सोडून, समोरच्याचं जर पडलेली वस्तू भेटली 500 रुपयाची नोट, काय करायला पाहिजे शिंदे साहेब? तुमच्यावर माझा विश्वास आहे, तुम्ही पक्क उत्तर द्याल. काय कराल? 500ची नोट काय करू आपण? आणू घरी आणि इकडं तेल जाळू का देवाला? काय करायला पाहिजे? बैठकीला कोण जाते? बैठकीला त्यांनी सांगितलं असतं घ्यायचे नाही, आपली वस्तू नाही. अरे, काहीकडून इतकं शिकण्याजोगं आपलं नाही ना, नाही घेत. नाही, मग आपल्या पायाजवळ आले, जाऊ दे ना, ज्याची गरज आहे त्याला. अशी घटना घडली, 2000ची नोट मी पाहिली. अरे म्हटलं काय करावं, नको नको. नंतर थोडं पुढे गेल्या, म्हटलं घेतली असती, चाललं असतं. बघितलं दुसऱ्या बाईने टपकन उचलली. ती इतकी प्रसन्न झाली, साधी बाई, एकदम गरीब. बघा, त्यांच्या गरजेसाठी ती ईश्वराने केलेलं ते दैवी नियोजन आहे. ज्याच्या खिशातून 2000 पडले त्याला कळालंही नसेल, कदाचित एवढं तो असेल. 2000ची नोट पडणं आणि सोपं आहे काय? आपण कुठे ठेवू 2000ची नोट? जे मिथ्या आहे ते टाका, सोडा, त्याचा त्याग करा, त्यास हुसकून लावा. एक शब्द 4 वेळा सांगायला आम्ही येडेत? 100%. काय? एक गोष्ट 4 वेळा सांगायला लागते म्हणजे काय? असं एकदा एक माणूस म्हणला, एक कुंभार म्हटला, अरे गाढ व्हा, तुला 4 वेळा सांगितलं तरी, इथे पण 4 वेळा चालेल, तुला 4 वेळा सांगितलं तरी कळत नाही. मुलाला म्हटला, तसं गाढो बोलायला लागलं. ओ मालक, माझी उपमा त्याला देऊ नका, तो कमीपणा आहे.
तुम्ही मला 4 वेळा घेऊन जाता का? त्या गेटच्या तिथून मुरुम भरायचा आहे आणि इकडे आपल्या रूमच्या तिथं गेटवर आणून टाकायचं आहे. कुंभार सारखा येतो त्याच्याबरोबर. एकदा तिथून त्याला घेऊन येतो, इथंच ठेवतो. इथे एकदा रिकामी केली का इथं एक माणूस हॅ का ते तिकडं जातं घेऊन. तिकडून त्याला भरून दिलं का तिकडून हॅ म्हणलं का ते आपलं एकटंच चालले. ते म्हणले मला सुद्धा 4 वेळा सांगायला लागत नाही. मनुष्य प्राणीचा असा आहे तो, त्याला सारखं वारंवार सांगावं लागतं. म्हणून वर्षानुवर्ष सप्ते चालू आहेत तरी फरक नाही. परीक्षित राजाला किती वेळा सांगितलं, नामदेव महाराजांना किती वेळा सांगितलं, तुकाराम महाराजांना किती वेळा सांगितलं. हा ते महाराज होते, तुम्हाला काय झालं? तुम्ही बना ना, बाकीची इरी शिरी काढता, इथे प्रयत्न करा, इथे पुरुषार्थ खर्च करा. तो धन्य तुकोबा समर्थ जेने केला. पुरुषार्थ म्हणजे काय? अशक्य कोटीतली गोष्ट मी शक्य करून दाखविलच, त्याचं नाव पुरुषार्थ आहे. तो खर्च करा तुम्ही. जे मिथ्या आहे ते टाका, सोडा, त्याचा त्याग करा, त्यास हुसकून लावा, त्याचा नाश करा. 5 वेळा सांगितलं, 5वी वेळ. ही हुसकून लावणे सहज होऊ शकत नाही. हुसकून लावा म्हणलं म्हणजे हुसकून सहज. लहानपणी शिकवलं ना शाळेत, नशेली पदार्थ सेवन करू नये, तंबाखू खाऊ नये, मशरी लावू नये. पण करत नाहीत का? करतात. म्हणजे नुसतं सांगून कळणार नाही, ते प्रत्यक्ष अंमलात आणावं लागेल. आणि बाबा म्हणले अंमलात नसल आणत, काय बाबाचं वाक्य, अंमलात नसल आणत तर कशाला करतो हे सगळं? कशाला टाइमपास करतो का? हे नखरेगिरी आहे का? बाबांनी शिवी दिलेली, आता देऊ नये आपण शिवी, कारण आपण कोण नाहीत, बाबा नाहीत आपण. हो, बाबांची शिवी 1 नाही 50. बाबा काय देत होते त्या सुद्धा सांगणं आपल्याला जड जाते. कशाला करतो हे? मग करू नकोस उद्योग, त्यापेक्षा प्रपंच कर. धोबी का कुत्ता घर का न घाटका अशी कंडिशन होईल. ते हुसकून लावणे सहज शक्य नाही, ते हुसकून लावणे सहज होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय करावं लागेल? अट्टहास याजसाठी केला होता. अट्टहास, सातत्य पाहिजे. आपण शुद्ध जाणीव तत्व आहोत. ब्रह्म अहम इति या विशुद्ध चित्ताने, विशुद्ध बुद्ध्या हे वस्तू तादात्म्य घ्यावयाचे असते. मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे म्हणणं नाही. प्रत्येक क्षणाला आतून त्याला टच करत राहायचे, टच करत राहायचे, जागृत करत राहायचंय. आणि असं करता करता त्याचा तो स्थायी स्वभाव आहेच पहिल्यापासून, ते बरोबर त्याच्यात जाऊन बरोबर फिट होऊन जाणार ऑटोमॅटिक. मी ब्रह्म आहे या विशुद्ध चित्ताने हे वस्तू तादात्म्य घालवायचे असते. याच्याशी जे झालेलं चिटकलेलं ते म्हणजे बटाटा शिजवण्यासारखे, साल बरोबर बाजूला निघणार. आणि तो शेंगदाण्या भाजण्यासारखे बघा. अम ब्रह्मास्मी, अम ब्रह्मास्मी म्हणजे शेंगदाणे भाजण्यासारखे. टरपलापासून माझं तादात्म्य संपलं. ही सर्व उपकरणे स्वतःचाच खेळ असतो, आपलाच खेळ असतो तो. तथापि त्याचे स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप नव्हे. त्याच्यामध्ये आपण चिडतो, पुढे तेही तेच आहे, पण अजून आपण त्याच्यात चिटकलेले ना. आता लगेच पहिलंच सांगितलं ते तुम्ही एक म्हणलं मजाच. मग तो खेळ आहे तुमचा आपला, परंतु ते म्हणजे फायनल आत्मस्वरूप नव्हे. स्वतःच्या स्वरूपाचे असे अपरोक्ष आणि पूर्ण आकलन हा वरवरचा अनुभव असता कामा नये. अनुभव आला, वाढला पाहिजे ना. गर्भधारणार झाली, बाळाचा जन्म झाला पाहिजे, बाळाचा जन्म झाला, शाळा शिकला पाहिजे, शाळा शिकला, पुढे आपलं काय म्हणतात, आपला वंश वाढला पाहिजे, ही त्याच्या पाठीमागे आहे. तसं स्वतःच्या स्वरूपाचे असे अपरोक्ष आणि आकलन हा वरवरचा अनुभव असता कामा नये. झाली माझं एकदा झालं बरं का, मला वाटलं बरं का एकदा गेलो मला अनुभव आला, बाकीचे उद्योग तेच चालू आहेत. ते अखंड स्वरूपाचे ज्ञान व्हावयास हवे. तो विना तो ठेवलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये आपल्या काही जे नियम बनवलेत ते रूपक आहेत, प्रतिकात्मक आहेत. ते त्याच्या पाठीमागचा हा आशय आहे. जसं सतत श्वास चालू आहे तसं नामस्मरणावर सतत आरूढ राहिलं पाहिजे. किंवा आपली जी बुद्धी आहे, बाबा म्हणले तुमचं नाव ठेवलं आणि गेले बाजारात, परत कोणी नाव विचारलं तुमचं नाव काय, म्हणतं का खिशाळतून नाव गळून गेलं. पूर्ण ध्यानात आहे की नाही, तसं हे ध्यानात राहिलं पाहिजे. ते गेलं पाहिजे, त्याची जागा यांनी घेतली पाहिजे. अखंड स्वरूपाचे ज्ञान व्हावयास हवे, त्याला अखंड बोध
मी म्हणजे देह, मी म्हणजे बुद्धी, असे आपणास आज अखंड ज्ञान असते. आपल्याला कोणतं अखंड ज्ञान आहे? मी म्हणजे देह, मी म्हणजे मन, मी म्हणजे बुद्धी. त्याच्या जागेवर हे सेट करायचे. मी म्हणजे देह, देहोहम या अखंड ज्ञानाची जागा मी शुद्ध जाणीव तत्व आहे. अहम ब्रह्मास्मी, ब्रह्माहम या अखंड ज्ञानाने घेतली पाहिजे. बघा, मी देह आहे, ती देहबुद्धी ती आत्मबुद्धी करावी. आणि देहबुद्धीची आत्मबुद्धी करायची असेल तर सदा संगती सज्जनांची, सज्जनांची, सज्जनांची. सज्जन त्याला म्हणतात. हरी दिसे जनिवनी आत्मतत्वी. सज्जनाच्या संगतीत गेलं दुसरं दिसू शकत नाही. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी. आपल्या मनासारखं नाही झालं तर आपण डावलून टाकू. सज्जन बिजन गेला खड्ड्यात, त्याचं काय घेणे आपल्याला? आपल्या मनासारखं पाहिजे. मनाला पेटवायचे, शरीराला पेटवायचे. जळ मरायच्या अगोदर मरण माझे आणि मला अमर करायचे. किंवा आपले मरण पाहिले मे डोळा, तो झाला सुख सोहळा अनुपम्य. आपण आपली मैत आपली स्वतःच्या हाताने करायचे, आपली दशक्रिया आपल्या हाताने करायची. पिंड पदावरी दिला आत आपुल्या करी, झाले माझे गयावर्जन. आणि मी ज्यांची ही घेऊन आले ना बॉडी उसनी, प्रत्येकाचा आर्क घेऊन, फिटले पितरांचे उरून. बोंब मारिली हरिहर, बोंब मारिली हरिहर. शेवटचं आहे, तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. बघा, मी सुटलो त्याच्यातून. याचं नाव कृतकृत्य. आपण सुटला म्हणजे सुद्धा सुटला नाही. फिटले पितरांचे ऋण, जे 84 लक्ष योनीमध्ये अडकून येत वरती, त्यांना सोडवायचं काम तुम्हाला दिले. एवढी मोठी कामं असताना चिरीमिरी मध्ये खुश आहे. घर दार बायका पोरं, बस एवढं जीवन झालं म्हणजे झालं. त्यांचं नीट झालं तर झालं. त्यांचं काही बरं वाईट झालं का? आपलं काहीच झालं नाही. अरे रे रे, बद्ध. त्या माणसाला बद्ध म्हणतात. तो फक्त आपल्या पुरतच पाहतो. कोंबडीबाई काय पाहते? आपल्यात पुरतं खुराड्यातले विचार. तो बद्ध आहे. मुक्त काय? बरे झाले देवा, निघाले दिवाळी. बाई मिली, बरं झालं. आपलं आजारी पडलं तर आपला जीव वर खाली होते. ती शुद्ध जाणीव तत्व ती ब्रह्माहम या अखंड ज्ञानाने घेतली पाहिजे. तिथे ते सेट करायचं आहे. हा आता उपक्रम आहे. आता काय करायचंय? मारून झोडून त्या आकार दिले ना कुंभाराने, तरी पण थोडासा असेल तर टक 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 करून, आणि आतून एक हात आहे. हा घडलाच पाहिजे. हा माठ घडलाच पाहिजे. कारण बाकीचे घडलेत, हा घडलाच पाहिजे. श्लोक क्रमांक 251. ज्याप्रमाणे घट इत्यादी मातीपासून बनलेले सर्व पदार्थ हे जसे केवळ माती रूपच असतात, त्याप्रमाणे तद्वत जे सत्रूप ब्रह्मापासून निर्माण होते ते संपूर्ण विश्व इतर काही नसून ब्रह्मच होय. ओळ सांगता येईल 14व्या अध्यायातले 26 नंबरचे एखादी श्लोक. म्हणून विश्व पण जावे आणि माते घेवावे, तैसे नव्हे आगवे अवघे सकटची मी. बघा, विश्वपणाला बाजूला करायचं, मला घ्यायचं असं नाही. मी सर सकट विश्वास मी. अजून दुसरी येईल काही? सोन्याचं उदाहरण आहे. जग हे परवते सारोणी पाहिजे माते. जग हे परवते सारोणी पाहे माते. तैसा नोहे मी, तैसा नोहे मी, तैसा नोहे उखुते आघवाच मी. बघा, हे सगळं या जगाला असं बाजूला सारायचं आणि मग मला घ्यायचं असं नाही. बर्फ बाजूला सारून पाणी घ्यायचं असं नाही. सोनं आटवून, अलंकार आटवून मग सोने घ्यायचे असे नाही. बोला. मोठ्याने सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती होले. तैसे मी या जग धरिले सभाय अभ्यंतरी. आत बाहेर, हे आत बाहेर म्या कोण? जग निखिल माझेच होतले. जग म्हणजे कोण? माझे नि विस्तारलेपणाचे नावे हे जगच नोहे आगवे. जैसे दूध मुराले स्वभावे तेची दही. का भांगारचा अलंकारू? का बीजची झाले तरू का भांगारचा अलंकारू. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग. नंबर 2 बघा. तैसे भूत जात माझ्या ठाई कल्पिले जर याबासी ठाई, ते तर
ते तर निर्विकल्प तरी पाहे, ते तर मीच मी आगवे. बा 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 बा. मज वेगळा नव्हे, मज वेगळा अनु मात्र, उरला नाही का स्वतंत्र. मी सर्वदा 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 सर्वगत, चिन्मात्र ते मी, तेही मी. चिन्मात्र तेही मी. बघा, सर्वत्र सदा सम, जेथ अनु नाही विषम, आयशे जाणते जे अति दुर्गम. बघा, मी नाही अशी एवढी बी जागा नाही, मी नसे ऐसा कळून उठावं असे. बघा, हे सगळं जग ब्रह्मरूप आहे. हाच आपला भाव करायचा आहे त्यांना. ज्याप्रमाणे बघा, ज्याप्रमाणे घट इत्यादी मातीपासून बनलेले सर्व पदार्थ हे केवळ मातीरूपच असतात. एकच माती नाना परिभिंती, रांजण्याने सुगडे जगामध्ये. आणि तेच काय सांगितलेले सकाळी सकाळी तो ग्रंथ वाचतो आपण, दीप रत्नाकर. ते परळ, मडके, गाडगे, रांजण, ते सगळं काय आहे, एक मातीचे. बघा ना, तुम्ही जे इकडं वाचाल तेच तिकडे भेटणार. तुम्ही पण कोणताही ग्रंथ वाचा घरी, एखादे प्रोग्राम जरी लागला ना टी व्हीवर, तेच लागेल. कारण त्यांना आपल्याला हाणून मारून बनवायचे. त्याप्रमाणे जे सतरूप ब्रह्मापासून निर्माण होते ते संपूर्ण विश्व इतर काही नसून ब्रह्मच होय. चला, अर्धा पडदा छोडो, बिन पडदे की बात. बस, हे सगळं जगत आहे ना, तेच मी आहे. आणि मग सगळं जग जर देव भरलेलं आहे तर पाहुणे तुम्ही कोण? बाबा म्हणतात, श्रीपाद बाबा वाच्य ते काय म्हणतात, हे सगळं जग तुम्ही आहे, देव नाही अशी एवढी रिकामी जागा नाही. मग पाहुणे तुम्ही कोण? देवच आहे बाबा, मी पण देवच आहे. त्यांना जग अवघे देव, मुख्य उपदेशाची ठेव. बघा, मुख्य उपदेशाची ठेव ही आहे, जग अवघे देव. आता आपण ठेवलेली आहे कुठं? पतपेढीत ठेवलेली. बाबांनी दिली ना, आपण तिकडे नेऊन ठेवून दिलेली. आधी आपण असे नासी, तरी उतरया कशी. ब्रह्मज्ञानाचे कोठार, ते या निश्चयाचे उत्तर. तुका म्हणे उन्मनी, नास कार्य कारणी. बघा, कार्याचा नाश, कारणाचा नाश, कारणाचा नाश बरोबर कार्याचा नाश. बापरे, आता काय खरं नाही. तर काय करायचं? हे आपले शिंदे साहेबच म्हटले होते. कोकणात गेलतो आम्ही यांच्या गावी, सगळ्यांची प्रवचन झाली. म्हणजे आता सगळ्यांनी सगळं सांगून झालं, आता मी काही सांगणार म्हणले. रामायण झालं, ज्ञानेश्वरी झाली, भागवत झालं, सगळं सांगून झालं. सहित नाही बोलले होत्या का? हे नाही बोलले, तुम्ही बोलले होत्या. तुम्ही ग बसले आता बरोबर. त्याप्रमाणे सतरूप ब्रह्मापासून निर्माण होते ते संपूर्ण विश्व काही नसून ब्रह्मच होय. ज्या अर्थी सतरूप ब्रह्माखेरीज काहीच नसते, त्या अर्थी हे सर्व सत रूपाने भासणारे जग ब्रह्म वाचून काहीच नसते, ते सर्व आत्माच असते. या म्हणून प्रशांत निर्मळ अद्वै असे जे परब्रह्म ते तूच आहेस. बघा, असे तुमची धारणा. आपल्या जे सांगितले तत्वम असी, ते आता तुझ्यावर काय करायचंय? दृढ करायचंय पूर्ण. मातीपासून तयार केलेल्या सर्व वस्तू ह्या मूर्त कार्यच असल्याने, त्या दुसरे काही नसून मातीच होत. माती एका स्वरूपात घट, तर दुसऱ्या स्वरूपात चंबू, तिसऱ्यात वाडगा होय. मातीपासून निर्माण झालेली प्रत्येक वस्तू मातीच असणार. जसे सोन्यापासून निर्माण झालेली प्रत्येक वस्तू केवळ सोनेच असते, तसे वस्तूची नावे काहीही असोत, मूलतः त्या ज्या द्रव्यापासून निर्माण केल्या ते द्रव्यच होत. अगदी त्याप्रमाणे जाणीव तत्वापासून सत ज्या वस्तू निर्माण झाल्या
त्या मूलता सततत्वाहून वेगळ्या नव्हेत. ज्यात आपण सुखदुःखाचे अनुभव घेतो ते ज्ञाता ज्ञेयरूपी संपूर्ण विश्व हे मूलता जाणीव तत्वाखेरीज दुसरे काहीही नव्हे. केवळ तेच सत्य स्वरूप स्वयंसिद्ध आत्मा होय. तू केवळ ते सत्य स्वरूप आहेच. बघा, मुक्ताबाई यांचा अभंग पूर्ण याच्यात आहे. मातीचा, सोन्याचा, याच्यात कपड्याचा नाही आला, तो त्याने ॲड केलाय थोडासा, आहे की नाही. बघा, माती म्हणजे जगामध्ये सगळं जे दिसतंय ते ब्रह्म आहे. हा प्रबोध. प्रबोध या शब्दाचा दुसरा अर्थ आहे उजाडणे, जागे होणे, प्रकाशमान होणे. पहिलं काय वाटतंय, मी देह आहे आणि मी ब्रह्म आहे, याचं नाव प्रबोध. करोनी प्रबोध संत पार उतरले. काय त्याच्या मनुष्य देह ऐसा निध, सिद्ध साधाल ते सिद्ध. ठरवलं तर मनुष्य देह हेच खनिज द्रव्य आत्मद्रव्य येते. सिद्ध साधाल ते सिद्ध. जर तुम्ही ठरवलं तर साधू शकता, तुम्ही सिद्ध. करोणी प्रबोध संत पार उतरले. तेवढले आता तुमचा बेडा या अँगलनी म्हटलं प्रबोध झालं, त्याचं काम झालं, पण त्याला ते झालं पाहिजे, त्याला ते तसं अनुभूतीला आलं पाहिजे, त्याचं ते दृढ अपरोक्षात परिवर्तन झालं पाहिजे, तो त्या भूमिकेवर गेला पाहिजे. नाही गेला तरी त्याचं नुकसान नाही होणार. नेक्स्ट चान्स त्याला माणसाचाच जन्म, उर्वरित राहिलेला अभ्यास करायला पुन्हा मनुष्याचीच योनी. इतरांचा भरोसा नाही. त्यांना मात्र 100% तुम्ही खंती ते न करा होणे. पण या अभ्यासातून चाललाय आणि मध्येच त्याचा प्रवास थांबला तर योगभ्रष्ट बीज आहे. त्याप्रमाणे तो दुसऱ्या योनीमध्ये मानवाच्याच योनीला जाईल. एसटीने प्रवास करत असताना एसटी खराब झाली तरी कंडक्टरच आपल्याला दुसऱ्या गाडीत बसून देतो त्याच तिकीटवर, आणि तिथून पुढचा प्रवास तशा पद्धतीने होतं. तसं आपल्याकडून करून घेणार. ते म्हणतात मातीपासून किती भांडी बनवले तर त्या मातीचे, सोन्यापासून किती अलंकार बनवले तरी ते मूळ द्रव्य जे आहे ते तेच आहे. तसं हे सगळं जगत, मग पंचमहाभूत जरी असली तर त्याचं मूलतत्व काय, परमतत्वच आहे, जाणीव तत्व आहे. तेच पुढे नाव रूप बदलून आलेलं आहे. श्लोक क्रमांक 252. ओपन मध्ये सांगून टाकतात, ओपन सर्व भरला गण दाठारी दिसे. पण नाही कळणार. कोणाला कळेल, ज्याचं कर्म संपत आलेले आहे, संपुष्टात आलेले आहे. ऐशी कर्म साम्य दशा जे तो होय विरेशा, मग श्री गुरु आपैसा भेट देईल. श्लोक क्रमांक 252. जसे स्वप्नात स्थल काळ वस्तू ज्ञाता हे सर्व असत्य असतात. स्वप्नात स्थल, आपण गेलो कुठे गेलो, गावी. स्वप्नातलं गाव कसं आहे, खोट. स्वप्नातला काळ भर दुपारी ऊन होतो, जाम चटके बसत होते, तो काळ दुपारचा काळ असला तरी नाही. तिथल्या वस्तू, मग ताबडतोब एक गाडी आली आणि भर उन्हात मला म्हणलं, 4 व्हीलर आली, एसीच्या गाडीने मला घरी सोडलं. ती गाडी खोटी. आणि ज्ञाता हे मी सगळं रात्री अनुभवलं ते सांगतो. तो रात्री अनुभवलेला ज्ञाता सुद्धा असत्य असतात. आणि ते जर उलट फिरवलं तर तो ज्ञाताच गाडी झाला, तो ज्ञाताच भर दुपारचं ऊन झाला, तो ज्ञाताच गाव झाला. बघा, म्हणजे जरी झाला तर कोण झाला, तोच झाला, नाही तर कोणच नाही झाला, आहे की नाही. ते सर्व असत्य असतात. अगदी तसेच आपल्या जागृत अवस्थेत आपल्या अज्ञानामुळे जे जग असत्य असते ते मिथ्या म्हणून अनुभवित असते. बघा, रात्रीचं स्वप्न खोटं आहे, रात्रीचं स्वप्न पडलं ते जीवाचं, आणि आता हे आहे शिवाचं. रात्रीचं स्वप्न जसं खोटं, रात्रीतली गाडी खोटी, रात्रीची दुपार खोटी, रात्रीचा पाऊस खोटा, रात्रीचा जाणणारा खोटा. मी हे जग जाणलंय. किती वर्ष पाहता बाबा हे जग तुम्ही? बाबा पाहत नाही जग. बाबा एकदम स्थिर झालेले, काहीच पाहत नाही. ते म्हणले, तुम्ही पाहता, हा माझ्यावर काय करतोय तुम्ही? आरोप करताय, आहे की नाही. तर जरी किती दिवस पाहत असला तरी ते सगळं खोटं आहे रात्रीचं. तसं ही गाडी, हे घर, हा बंगला, ही दुपारचा टाईम,
वस्तू आणि स्थळ वाळकेश्वर हे सगळं काय खोटं आहे. किती धाडसाने बोलले असतील नामदेव महाराज, प्रपंच हा खोटा. आता ते म्हणताना किती धाडसाने म्हणले असतील, केवढी डिरिंग. ज्ञानेश्वर महाराज बरोबर आहेत, त्यांचे गुरु आहेत श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. जय बोलतो आम्ही, आम्ही सत्य बोलतो, आमच्या अनुभूतीचं बोलतो, अनुभव आले अंगा ते या जगा देत असे. आता त्याचप्रमाणे ते म्हणतात अगदी तसेच आपल्या जागृत अवस्थेत आपल्या अज्ञानामुळे हे जग असत्य असते. हे जग अज्ञानामुळे जे जग असत्य असते ते मिथ्या म्हणून अनुभवत असतो. दिसतं आता आपल्याला जरी कळालं तर दिसणार ते, पण दिसलं तरी आपण समजायचं. स्वामी विवेकानंद म्हणतात मी वाळवंटात फिरत होतो, पहिले 2-3 दिवस मी फसलो ताण लागल्यानंतर, मृगजळ दिसतंय मला पाणी वाटायचं, पण 2-3 वेळा फसल्यानंतर नाही, नंतर मी ठाम जरी दिसलं तरी काय म्हणायचं आहे दिसतंय, पण ते कसं आहे मिथ्या आहे. तसं जग दिसतंय ते मिथ्या आहे. कारण शरीर, इंद्रिय, प्राण, अहम इत्यादी असत्य असतात. आपला जो अहम आहे ना हा वरचा खोटा, तो खोटा. प्राण, इंद्रिय यांना नावं दिलेली आहेत, रांजण, सुगडं, माठ, परळ ही नावं दिलेली आहेत त्यांना. नाही तर ते काय आहेत खरं, त्यांचं नाव आणि रूप टाकलं तर काय मातीच आहे. त्याप्रमाणे म्हणून जे प्रशांत शुद्ध अद्वय परब्रह्म ते तू आहेस, ते अगदी शांत आहे, अद्वय त्याच्यात दुसरं काही नाही आहे, शुद्ध आहे, त्याच्यात कसलीच मिलावट झालेली नाही आहे, ते परब्रह्म तू आहेस. हे गुरुजींनी सांगायचे. आपण ज्यांनी ज्यांनी गुरु केलेत ना गुरु, त्या गुरुंनी त्याला ते सांगितलं पाहिजे तू ब्रह्म आहे. तर तो म्हणतो तू माणूस आहे, हे की नाही, तो तर तू स्त्री आहे, तू पुरुष आहे. काय उदाहरण दुपारी एक आठवलं होतं की स्त्री आहे पुरुष आहे याच्यावर एक उदाहरण आलं होतं, गेले निघून. ते झोपलेली लोकांचं बोलणं आहे, जागेने. म्हणून ते प्रशांत शुद्ध अद्वय परब्रह्म ते तू आहेस. ज्याला स्वप्न पडलेले असते तो पूर्ण जागृत झाल्यावर जेव्हा स्वप्न आठवतो तेव्हा स्वप्नात प्रलंबित झालेली देश, काल आणि वस्तू आणि त्याचा ज्ञाता ही सर्व मिथ्या ठरतात. मी रात्री तसं अनुभवलं, खोटं अनुभवलं. तू अनुभवलं असं म्हणतोय, कोणी आठवलं? तो मी होतो ना तिथे, तो जो होता ना तो खोटा आहे, तू खरा आहेस. त्याच्यानंतर त्या वस्तू, काळ, अंदेश हे झालं स्वप्नातलं. तद्वत त्याचप्रमाणे जागृतीतलं सुद्धा तू खरा आहेस आणि ते तुझ्यावर आलेलं हे बेगडी स्वरूपाचा जो खोटा आहे तो खोटा आहे. त्यात ज्ञाता ही सर्व मिथ्या ठरतात. आत्मतत्व काय काय देश, काल, वस्तू. स्वप्नात जर तो जागा झाला तो काय सांगितलं तरी ते खरं असतं का? नाही. आत्मतत्वाच्या अज्ञानाने निर्माण केलेल्या जागृतीमधील वस्तू जगताची गोष्ट अगदी तशीच असते. आपल्याला अज्ञान आहे ना, अज्ञानामुळे हे जगत सत्य दिसते आपल्याला. झोपेत आपण स्वतःला हरवून गेलो ना, म्हणून तसं आपण इकडं हरवून गेलो आणि जे दिसतं त्याला खरं समजतो. तुम्ही एकदा का जागृत झाला म्हणजे तर स्वप्न कुठचे? आता स्वप्न आहे का नाही? नाही ना, पक्क आहे. बर, म्हणजे अजून जागे झालेले नाही आहे की नाही? जागा झाला की स्वप्न कुठचे? स्वप्न पडतं का? अहो जागा झाला हे सुद्धा बोलायला शिल्लक राहत नाही, पण थोडा काळ जातो. सकाळ सकाळ म्हणतो उठलो बरं का, मी जागा झालो बरं का. दुपारी 2ला कोण म्हणतोय का? दुपारी 2ला बी म्हणू शकतो जरी 1ला झोपला असेल तर. 10, 11, 12 वाजता म्हणू शकतो का मी जागा आहे? जागा संपला, त्याचं झोपेचं पूर्ण काय झालं? विस्मरण झाले. एकदा का तुम्ही जागृत झाला म्हणजे तर स्वप्न कुठचे? प्रश्नचिन्ह. कसलं स्वप्न? ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल रा. स्वप्नातून जागृत झाल्यानंतर ते स्वप्न खोटे आहे. तसं या जगतात जर तुम्ही जागे झालात तर कवनाचे मायबाप, कवनाचे गणगोत, हे मृग जलवत जाईल रया. काही शिल्लक राहणार तुमची जागृती अवस्थेची.
जेव्हा तुम्हाला जाण नसते तेव्हा तुम्ही स्वप्न पाहता, जेव्हा तुम्ही झोपता तेव्हा तुम्ही स्वतःला विसरता, त्यावेळेला तुम्हाला काय पडतं? स्वप्न पडतं. हां, झोपायचंच नाही. आता यांचं झोपायचं नाही म्हणजे काय? म्हणजे काय? अज्ञानात जायचंच नाही आपण. काही झालं तरी मी ब्रह्म आहे याचं नाव झोपायचं नाही. त्याचं नाव जगजोगी, जगजोगी. जाग जाग बोलती, सारखं जाग राहा. होशियार, जागे राहा. म्हणजे काय? मी ब्रह्मरूप आहे. ज्या क्षणी तुम्हाला जागृत अवस्थेची जाण येते तेव्हा स्वप्नाचा शेवट झालेला असतो. बघा, त्याप्रमाणे अहो स्वप्नाचा तर शेवट झालेला असतो, पण त्यावेळेला वाटत पण नाही स्वप्न पडलं. दुपारनंतर जर काही त्या संदर्भाने चर्चा निघाली तर आठवतं, अरे मला रात्री स्वप्न पडलं होतं. तरी पण त्याला जर विषय निघाला तर नाही, तर नाही. जागृत झाल्यावर स्वप्न सुद्धा आठवत नाही. तसं इकडं सुद्धा जागृत झाल्यानंतर स्वप्न आठवणार नाही, पण तुम्ही दुपारी म्हणले जर काही तसा प्रसंग आला तर पुन्हा स्वप्न आठवेल आणि आपली हानी होईल. म्हणून सावध राहायचंय. जागृतीची जाण येते तेव्हा स्वप्नाचा शेवट झालेला असतो. ज्या क्षणी तुम्हाला जागृत अवस्थेची जाण येते तेव्हा स्वप्नाचा शेवट झालेला असतो. त्याप्रमाणे आत्मतत्वाच्या अज्ञानामुळे, जाणीवेच्या उच्चतर पातळीची जाण नसल्यामुळे, आत्मतत्वाच्या अज्ञानामुळे आपण किती मोठे आहोत याची जाण नसल्यामुळे आपण जागृत जगास सत्य मानतो. हे दिसतं याला खरं मानतो आपण. असे वाटेल का आपल्याला शेवटपर्यंत? तरी वाटेल का बोय खोटे जग? नाही मग काका वाटेल ना? आता थोडं थोडं वाटते का? अजून काहीच वाटत नाही का? पुढं वाटणार आहे? आत्ताच वाटायला लागले? मग चांगले, याला आत्ताच वाटायला लागले. अगदी तसेच उच्चतर पातळीची जाण नसल्यामुळे आपण जागृत जगात सत्य मानतो. स्वप्न पाहणारा, स्वप्न जगत आणि स्वप्नातील उपकरणे आणि स्वप्नानुभव हे सर्व जागे झाल्यास असत्य वाटतात. स्वप्नातल्या सगळ्या गोष्टी कशा आहेत? अरे मला, आपण आपल्या आईला म्हणलं, अरे मला काल आपला ते काका गेल्यासारखा वाटला. अरे जाऊ देवला, उलट काय झालं? चांगलं झालं. काय चांगलं झालं? काका गेल्यासारखं वाटलं म्हणजे काय झालं? त्याचं आयुष्य वाढलं. बघा, म्हणजे ते खोटं आहे. जरी गेलेले वाटले तरी खोटे आहेत. अगदी तसेच जागृतीमधील जगाकडे जर आपण जाणीवेच्या उच्च पातळीवरून पाहिले तर ही असत्य वाटेल. म्हणून देव पाहावो, देव पाहावो, उंच ठाई उभे राहो. म्हणजे कितव्या माळ्याच्या बिल्डिंगवर जाऊन उभं राहिलं पाहिजे? काही हिमालयात गेले, त्यांना वाटलं तिकडे गेल्यावर, कारण पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, हे मेरू शिखरे, हे मेरू शिखरे, हे मेरू शिखरे, असं छत्रीच्या दांड्यासारखे. आणि इकडून प्रवास आहे मागून. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, मुद्रा लावणी खेचरी, प्राणायामी बैसला. बघा ना, त्यांनी सांडी आली, बघा चालू विषयाला माया टाकली, तेजी आली, कंथा काया, बस. आणि मन त्याचा हळूहळू संपून गेलं, ब्रह्मस्वरूप झालं. हे कुठं घडलं? चला यायचंय ज्ञान गोदावरीच्या तीरी, स्नान केले पांचालेश्वरी, ज्ञानदेवाच्या अंतरी योगिया श्री दत्तात्रेय, दत्तात्रेय योगिया. बघा, तिथं जायचं आंघोळ करायला. कुठं? ज्ञान गोदावरीच्या तीरी. म्हणून देह, ज्ञानेंद्रिय, देह क्रिया, तुमचा देह, तुमच्या ज्ञानेंद्रिय, तुमच्या देहाच्या क्रिया, मन, बुद्धी, अहंकार, चित्तादी आंतरिक उपकरणे ही सर्व मिथ्या असतात. ही सगळी कशी आहेत? खोटी आहेत, क्षणिक आहेत. कारण जेव्हा एखाद्याला आध्यात्मिक सारतत्वाची जाण येते तेव्हा त्यापैकी काहीच शिल्लक नसते. ही जाण कोणाला कोणाला येते? ही जाण कोणाला कोणाला येते? हां हां,
जेव्हा एखाद्याला आध्यात्मिक सारतत्वाची जाण येते, कोणाला कोणाला येते? एखाद्याला असतेच्या महापुरी रिक्तात कोटीवरी परिप्राप्तीच्या पहिले. मी एखाद्यालाच आहे ना, मग आपलं नकोच. आपल्याला माहिती आहे आपलं काम नाही. जो एखादा आहे त्याला जाऊ द्या ना, काय करायचं ते करू द्या. असं नाही, इकडं कशी हिरी शिरी आहे. हां, तुम्ही पूर्वी सांगायचे त्यांनी कलर टी व्ही घेतला का शेजारच्यानी घरचे आपले ब्लॅक अँड व्हाईट फोडून टाकायचे. का का फोडून टाकायचे? त्याच्यामुळे आता टी व्ही आणावंच लागेल म्हणलं कोणता नाही का. दुसऱ्याच्या चुनी गच्ची इमारती पाहिलो, आपली झोपडी टाकून दे. तिथे कशी हेरी शिरी आहे तशी इथे करायची. इथं मागं पडायचं आणि बाकीच्या इकडं उराला वाळू लावून पळायचं. लाज नको वाटायला अर्जुना? असल्या बुद्धीची लाज कशी नाही वाटत? लाज नाही, आम्ही लाज भय शंका दुरावीला मान, आम्ही काय म्हणतात, निर्लज्जम सदा सुखी. काही झालं का ही करायचं का, झालं काम, सुटलो आपण. देह, ज्ञानेंद्रिय, देहक्रिया, मन, बुद्धी, अहंकार, चित्तादी आंतरिक उपकरणे ही सर्व मिथ्या असतात. कारण जेव्हा एखाद्याला आध्यात्मिक सारतत्वाची जाण येते तेव्हा त्यापैकी काही शिल्लक नसते. बघा, जाग आल्यानंतर बस सगळं. म्हणून ते परमशुद्ध एकम अद्वितीय असे परब्रह्म तू आहेस. ते जे आहे ना ते तूच आहेस. बघा, वारंवार त्याच्यावरती चाललेले हे वस्तू मात्रात आहे असे भ्रांतीने चुकीने समजले जाते. हे वस्तू मात्रात आहे, श्लोक क्रमांक 253. हे वस्तू मात्रात आहे असे भ्रांतीने चुकीने समजले जाते. तत् विवेकी, त्याच विषयीची सत्य ज्ञान झाल्यावर ते अधिष्ठानाहून अन्य काही नव्हे. साप दिसला नाही, ज्ञान झाले मला, काय ती रशीच आहे. तक्षणी तिथं म्हणणार रशीच आहे ती, तक्षणी जागी नला. कसा जागा होईल? हे सगळे झोपलेले आहेत, हे कसे जागे होतील? अहम ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता कानी, तत्क्षणी जागी नला. त्या क्षणाला तो जागा होईल. त्याला जर सांगितलं ना गुरुजीने, तो माणूस नाही रे, तू भगवंत आहे. मी कीर्तनकार बी नाही, तू महाराज बी नाहीस. तू कोण आहेस? ते महान सत्य तत्व तू आहेस. त्याच विषयीचे सत्य ज्ञान झाल्यावर ते अधिष्ठानाहून अन्य काही नव्हे आणि त्याहून मुळी वेगळे नव्हे असे लक्षात येते. रश्शीवर साप झालाच नाही, पक्की रश्शीच आहे असं त्याचा पूर्ण खुलासा करून घेतला, खात्री करून घेतली. निर्माण होणारे वैचित्र्यपूर्ण विश्व स्वप्न विश्व स्वप्नातच विरून जाते. निर्माण होणारे वैचित्र्यपूर्ण स्वप्न विश्व स्वप्नात जिथं निर्माण झालं तिथंच संपलं. ते जिथं साप दिसला तिथंच साप मेला आणि खाली शिल्लक राहिली रश्शी. जागृतीनंतर ते स्वप्नातच विरून जाते. प्रबोधे स्वमतास भिन्नम द्रष्टम किंतु, जागृतीनंतर ते आपल्या स्वतःच्याच मनाहून काही वेगळे असे वाटते का? अरे आपल्यालाच वाटलं होतं साप आहे तिथं, आपल्यालाच वाटली होती चांदी. आपल्या मना वाचून तिथं काय चांदी कुठं होती? साप कुठं होता? मनात. कल्पने ते कल्पिले, बस. जे नाही कल्पना करायला पाहिजे त्याच्यावर ती कल्पना केली, ती इकडंच होती, तिथं काही नाही. भ्रांत अवस्थेत पाहिलेली वस्तू जेव्हा तिचे अधिष्ठान आत्मा अनात्म विवेकाने जाणली जाते तेव्हा ती नाहीशी होते. निवाडा करावा लागतो, खात्री करावं लागते, सांभाळून खात्री करावं लागते. आणि असलाच तर लगेच काटील तो. तेव्हा एकदम काठी वगैरे बॅटरी बरोबर सगळ्यांनी सावध राहायचंय. आणि तिथे कळालं जातं आत्मा अनात्म विवेकाने सार काय असार काय. म्हणून सारा सार विचार करा. उठा उठी म्हणजे सतत प्रत्येक क्षणाला नामधरा कंठी विठोबाचे. जेव्हा वस्तू आत्मा अनात्म विवेकाने जाणली जाते तेव्हा ती नाहीशी होते. जेव्हा वस्तू मात्राकडे विवेकाने आणि शास्त्रीय दृष्ट्या पाहिले जाते तेव्हा स्नायूवरील भूत, रज्जूवरील सर्प
शिंपल्यातील रजत ही सर्व नाहीशी होतात. बघा, कधी? शास्त्रीय दृष्ट्या विवेकाने त्या वस्तूकडे पाहिलं, मग कळलं जातं स्नायू म्हणजे खांब असून भूत नाही, रश्शी असून सर्प नाही, शिंपली असून चांदी नाहीशी होतात. एखाद्या वस्तूकडे वरवर पाहिले तर त्या वस्तूविषयी मी चुकीचा निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न करीन, परंतु मी चुकीचा प्रयत्न करीन, मला असं वाटेल ते काहीतरी वेगळंच आहे, परंतु मी जेव्हा त्या वस्तूबद्दल स्वच्छ विचार करतो, बारकाईने विचार करतो आणि तिच्याविषयी चिंतन करतो, तेव्हा ती वस्तू नाहीशी होते जिचे चिंतन करत होतो. चांदीचं, सापाचं, भूताचं जर स्वच्छ विचार केला तर ती नाहीशी होते आणि त्या वस्तूच्या सत्य स्वरूपाचे सम्यक ज्ञान मला होते. स्नायूच फक्त सत्य असतो. भ्रांत अवस्थेत स्नायूहून अन्य जे काही दिसते आणि ज्याला मुळी अस्तित्व नसते ती सर्व भ्रांती होय. तो केवळ मनाचा खेळ असतो. जेव्हा मनास अतीत अवस्था प्राप्त होते तेव्हा अशा भ्रांतीस केव्हाही कसल्याही प्रकारचे कारण राहत नाही. आता ही भ्रांती कशाबद्दल बोलतात? भ्रांती, मी देह आहे का आत्मा आहे, मी जगत आहे का परमात्मा आहे. मग जगत बी गेलं आणि देह बी गेलं म्हणलं, मग दोन्ही काय झालेले आहे? परमात्माच आहे की नाही. होती देहबुद्धी एक सारी, होती देहबुद्धी एक सारी, आनंद भंडार केली ओरी, मन गीतार्थ सागरी जलाशय झाले. बघा, मी वेगळा होतो पण त्याच्यात पडलो. मीठ म्हणतं मी वेगळा होतो पण त्याच्यात पडलो आणि मी जलाशय सागरी गीता सार रूप तत्व मी झालो. काय गीतेचा सिद्धांत आहे गीता वाचणाऱ्यांना? उपदेशली गीता सुखी केली पार्था. सुखी केली पार्था म्हणजे काय? बंडल दिले असे मोठमोठाले, हे नाही. जसं कर्णाला दिलं होतं ना दुर्योधनाने राज्य, तसं दिलं. सुखी केले पार्था आणि जन्म मरण वार्ता खुंटविली. तो गीतेचा सिद्धांत आहे. हो, हॅलो हॅलो, कुठे गेलं? कुठे कुठे? जागृती जागृती. वस्तू नाहीशी होते, रजत विवेक. बघा, गायब झालेलं. इकडच्या मानव होतं का इकडच्या होतं? आता लवकर सापडे ना तो. स्नानूच स्नानूच स्नानूच, बरोबर. स्नानूच फक्त सत्य असतो. स्नानूच म्हणजे काय? खांब. स्थानूच, 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 न बाणातला नूच, स्थानूच. बघा बरं, सर्च करू स्थानूच. हां हां, स्थानूच फक्त सत्य असतो. भ्रांत अवस्थेत स्थानूहून अन्य जे काही दिसते त्याला मुळीच अस्तित्व नसते. ती सर्व भ्रांती होय. तो केवळ मनाचा खेळ असतो. जेव्हा मनास अतीत अवस्था प्राप्त होते तेव्हा भ्रांतीस केव्हाही कसल्याही प्रकारचे कारण राहत नाही. एकदा का कळालं का त्याच्यावर खांबे भूते राहत नाही, त्याच्यावर कळालं खांबे भूत राहत नाही, सिंपली हे कळालं चांदी राहत नाही. त्याप्रमाणे जेव्हा स्वप्न संपलेले असते तेव्हा स्वप्न जगत हे सुद्धा नाहीसे होते. रात्रीचं स्वप्न संपलं का स्वप्न जगत संपलं. जेव्हा विवेक जागृत होतो तेव्हा भ्रांती नाहीशी होते. त्यानंतर अनुभवाकरता जे काही शिल्लक असते ते केवळ सत्य तत्वच. बघा, मग बाकीचं गेलं, साप गेला, भूत गेलं, चांदी गेली, खाली काही शिल्लक राहिलं? सत्य वस्तू. तसं या जगताचं एकेकाचं निरसन करत करत गेलो, खाली काही शिल्लक राहिलं? ब्रह्मतत्व. त्यानंतर अनुभव करता जे काही शिल्लक असते ते केवळ सत्य तत्वच. जागृतीनंतर स्वप्न म्हणजे स्वप्न अनुभवणाऱ्याच्या स्वतःच्या मनाहून वेगळे काही नसते. तिकडं सापे, इकडं मनाने ठरवलं होतं, तिकडं चांदे. तसं जागृत झाल्यानंतर स्वप्नसुद्धा स्वप्नाशिवाय काय नसतं, तर तो स्वतःच, त्याचं मनच ते कल्पिलेलं असतं त्याने. त्याप्रमाणे तुमच्या स्वतःच्याच इंद्रिय गोचर
अप्रबुद्ध ज्ञानामुळे लंबित झालेल्या जगतामध्ये तुम्ही ते नसलेल्या गोष्टी पाहत असता. म्हणजे हे काहीच नाही आणि आपल्याला तर दिसतंय म्हणल्यानंतर त्या माणसाने पक्क खात्री केली का माझ्या दृष्टीमध्ये काय झालाय, फरक झालाय, मोतीबिंदू झालेला आहे. म्हणजे आता काय करावं लागेल, ऑपरेशन करावं लागेल. त्यांचं म्हणणं हे नाहीच आहे, जगत नाहीच आणि आपल्याला तर दिसतंय आणि दिसतंय ते मिथ्या आहे, खरं नाही. आपल्याला कळाले नाही आहे, पण का दिसतंय, म्हणजे दिसतंय म्हणजे काहीतरी आहे का नाही दिसतंय म्हणजे काहीतरी आहे. परंतु तुम्ही जेव्हा जगतामध्ये तुम्ही ते नसलेल्याच गोष्टी पाहत असता, परंतु तुम्ही जेव्हा आत्मा अनात्म विवेक करता तेव्हा भ्रांती नाहीशी होते आणि भ्रांतमय इंद्रियजन्य ज्ञान नाहीसे होते. एकदा भ्रांती संपली का ज्याने ती कळाली होती ते इंद्रिय ज्ञानसुद्धा संपलं. मला कळालं होतं, अरे काहीच नाही, आता काय कळालं, संपलं. ते ज्ञान जे वाटलं होतं मला तेही संपलं आणि ते संपून कुठे गेलं, मूळ स्थितीमध्ये गेले. जे निरखत गेलं, पाहिलं तर काय, ती वस्तू प्राप्त झाली आणि ती वस्तू आपण आहोत. जेव्हा त्या व्यक्तीने साधकाने उच्चतमाची अनुभूती घेतलेली असते तेव्हा भ्रांतीच्या काळात तिला दृश्यगोचर झालेल्या भ्रांतमय वैविध्यपूर्ण जगताचा कोणताही अनुभव येईलच का. बघा, येईलच का कोणाला, जेव्हा त्या व्यक्तीने साधकाने उच्चतमाची अनुभूती घेतलेली असते तेव्हा भ्रांतीच्या काळात तिला दृश्यगोचर झालेल्या भ्रांतमय वैविध्यपूर्ण जगताचा कोणताही अनुभव येईलच का. आता कळालं की नाही, साप होता पण आता येईल, परत दिसेल का साप. आता आपल्याला कळालं हे जग होतं पहिलं आणि आता आपल्याला कळालं जग नाही, आता दिसेल का आपल्याला. खरा साप असला तरी साप समजणार नाही मग चावला, मग खरा साप असला तरी तुम्ही म्हणले त्याला रशी समजणार, म्हणजे तो चावणार नाही का मग, का बरं. बघा, तो ना आपण एक म्हणजे डायरेक्ट अधिष्ठानावर गेला अधिष्ठानावर डायरेक्ट गेली. खरा साप भेटला तरी ते म्हणतात बरोबर आहे, खरा साप तरी कुठं खरा आहे, हेच ते त्यांना सांगायचं. जग जरी दिसला साप तरी साप नाही. परीक्षिती म्हणलं या आम्ही तुम्हाला ओळखलंय, आहे की नाही. जेथे मितूपणाचा भेद तिथे साप, बरोबर. फिटून जाईल विशद, परमानंदे शुद्ध बुद्ध मुक्त सिद्ध तू होशी. बघा, जिथं मितूपणाचा भाग गेला का तूच बद्ध होता, तोच मुक्त आणि तू सिद्ध होऊन जाशील. कसा अभ्यास करता तुम्ही सगळे लोक, बापरे. प्रत्येक गोष्टीला प्रमाणे काय, तुम्ही कामधंदा करता का नाही तुम्ही शांत बसले कसे काय, तुम्ही पण काही जर काढा जाता. परंतु तुम्ही जेव्हा आत्मा अनात्म विवेक करता तेव्हा भ्रांती नाहीशी होते आणि भ्रांतीमय इंद्रियजन्य ज्ञानही नाहीसे होते. इंद्रियांनी जे दाखवलं तरी ते खरं नाही आता, असं होणार. त्याच्या पुढे गेलं, जेव्हा त्या व्यक्तीने साधकाने उच्चतमची अनुभूती घेतली असेल तेव्हा त्याच्या भ्रांतीच्या काळात तिला दृश्यगोचर झालेला भ्रांतमय वैविध्यपूर्ण जगताचा कोणताही अनुभव येईल का. आता नाही, अदृश्यतेचं झाले काही दृश्य जे होते. आता ते सांगतात ही जर स्थिती आपल्याला प्राप्त करायची तर आपल्याला ध्यान साधना साह्य विचार, ध्यान करायची, साधना करायची आणि त्याला साह्य होणारे विचार या श्लोकांमध्ये सांगणारे. प्रकरण चेंज झाले, 52 क्रमांकाचं प्रकरण आहे ध्यान साधना आणि श्लोक क्रमांक आहे 254. जे जात पात गोत कुल आणि वंश यापासून दूर असतात, बघा तिकडे गेल्यानंतर ती स्थिती प्राप्त करून घ्यायची आपल्याला. हे काय आहे, खोट्यामध्ये किती दिवस खेळत बसायचं. जात पात गोत्र कुल किंवा वंश यापासून दूर असतात. काय माऊलींनी सांगितलं की जात वीत गोत कुळ शी याच्यावर पहिली मात कर, मग भक्ती क्षेत्रात पदार्पण कर.
नाही तर आपलं आहे ते बरं आहे तिथं. जे नाम रूप गुण दोष रहित असते बघा, ते परमात्मा स्वरूप कसे जात गोत कुल त्याला नाही. जरी म्हटले 9व्या अध्यायातल्या 11 नंबरच्या श्लोकमध्ये म्हणतात, ते म्हणतात हा गवळ्याचा पोरगा आहे असं वर्णन करतात लोक कृष्ण. नाही, त्यांचे मेंटल आहेत ते म्हणले. अवजंती माम मुडा मानुषी तनु मिश्रितम परम भावाजानम तम मम भूत महेश. माझ्या मूळ स्वरूपाला जाणत नाहीत आणि माझ्या दिसणाऱ्या स्वरूपाचं भजन करतात आणि परिणाम म्हणतात आम्हाला मोक्ष मिळेल. भाताची पेज पिऊन अमृताचे परिणाम इच्छितात, कसं होईल? माझ्या मूळ स्वरूपाला ओळखा. भगवान कृष्ण यादव वंशातले, काय त्यांचं म्हणलं, काय म्हणतात त्यांना, जात कोणत्या? गवळ्याच्या जातीत जन्म. भगवान राम क्षत्रिय. अरे मला कसली जात नाही पात नाही, मला कुल नाही गोत्र नाही, माझं कोणतंच वंश नाही, मला नाम नाही रूप नाही, गुण दोष रहित असते. गुणही नाही आणि गुणाच्या सापेक्ष दोषही नाही. मला नाव नाही रूप नाही, देवा नाही नाव, देश नाही काल वस्तू निरपेक्ष असते. देश काल वस्तू निरपेक्ष असते, त्याला देश नाही, त्याला कोणताही काळ नाही. आणि वस्तू निरपेक्ष, वस्तू मी, वस्तू एक सीमित आहे. तसं शरीर कसं आहे, सीमित आहे. त्यावेळेला आपण म्हणतो मी घाटकोपरमध्ये, मी पुण्याला आहे, मी नाशिकला आहे. त्या वस्तू सीमितच्या गोष्टींनी मग. आणि आता दुपारचे 12 वाजलेले आहेत. कोणत्या देशात आहे? नाशिकमध्ये. आणि मी वस्तू, अरे वस्तूची संपली का देशाचाही भाग संपला आणि काळाचाही भाग संपला. ते ब्रह्म तूच आहे, त्याला हे कोणतंही लागत नाही, लागू पडत नाही लक्षण. तसं तू आहेस. निर्गुणाचा संग धरीला तो आवडी, तेने केले देशोधडी आम्हासी. अनेकत्व नेले अनेकत्व नेले, एकिले सांडिले निरंजनी. एकत्व पाहता अवघेची लटके, जे जे पाहते ते रूप तुझे. म्हणे गोरा कुंभार ऐक नाम देवा, तुम्हा आम्हा नाम रूप कैसे. हा तर आपलं तर आहेच आहे की नाही बाबा? काय बाबा, आता काय एक प्रमाण एक आखा अभंगत प्रमाण देऊन टाकला. बघा, एकत्व पाहता मग तुम्ही आम्ही भेद का साधे म्हणतात. काय जबरदस्त आहे, एकदम छान. तेच ब्रह्म तू आहेस. अशी त्या ब्रह्माच्या ठिकाणी अशी कोणतीही नाही, जात नाही पात नाही धर्म नाही वस्तू नाही देश नाही काल नाही गुण नाही दोष नाहीत. हो, तसे तू आहेस, तसा तू आहेस. अशी आपल्या ठिकाणी तू भावना करीत जा. ते ब्रह्म तूच आहेस अशी आपल्या ठिकाणी तू भावना करीत जा. या श्लोकापासून पुढील 10 श्लोकामध्ये साधक ध्यान साधनेस बसला असताना त्याला सहाय्यकारक होणारे विचार मांडले आहेत. तुम्ही ते मुखद्वत करणे आणि त्याचा सातत्याने चिंतनामध्ये आणि ध्यान साधनेत वापर करणे चांगले आहे. हे बघा, नंबर 2चा मार्ग आहे ध्यान. ध्यान हे पूरक आहे ज्ञान ठसण्यासाठी. ध्यान कोण नाही करत संप्रदायामध्ये, ध्यान वगैरे कोण नाही करत, पण अभंग म्हटला पाहिजे ना, एकदम ताला ठेक्यात एकदम झाला पाहिजे. सुंदर ते ध्यान राहो आता हेची ध्यान. पण ध्यान कोण कोण माईचा लाल कोणी करत नाही. केलं तरी म्हणजे हे काय करायला बसल्या, उठवा उठवायला, हे काय इथं बसायचं जागा आहे, ध्यान करायची जागा आहे का? नाही, इथं गोंधळ घालायची जागा आहे. 10 श्लोकात ते ध्यान साधनेत बसला असता ते सहाय्यकारक होणारे विचार मांडले. तुम्ही ते मुखद्वत करणे, पहिले पाठ करणे आणि त्याचा सातत्याने चिंतनामध्ये आणि ध्यान साधनेत वापर करणे. जिथं जिथं गरज आहे तिथं त्या गोष्टी वापरात आणायच्या. ते ब्रह्म तू आहेस अशी वृत्ती सतत अंतकरणामध्ये ठेवा. त्याचं नाव आहे अनुसंधानावर राहणे. ते ब्रह्म तू आहेस अशी वृत्ती सतत अंतकरणामध्ये ठेवा. याचं पुस्तकात वाचून ठेवून उपयोगाचं नाही, त्याचं थोडा तरी काहीतरी अनुभव आला तर ठेवील ना. ते ब्रह्म तू आहेस अशी सतत अंतकरणामध्ये वृत्ती ठेवा. कोणत्याही विषयाचे आकलन करून घेणे किंवा ती जाणून घेणे हे कार्य बुद्धीचे असते, तर त्याची भावना करणे हे मनाचे असते. सत्यत्वाचे केवळ ज्ञान करून घेणे हे काही तुम्हा सत्यात
सत्यतत्वापर्यंत नेणार नाही. बघा, तुम्ही विषयाचे आकलन केले, अंतःकरण वृत्ती बुद्धीने केलं, पण तुम्ही नुसतंच सत्यत्वाचे केवळ ज्ञान करून घेणे हे काही तुम्हाला सत्यतत्वापर्यंत नेणार नाही. नुसतं कळालं बरं का आपल्याला हे सगळं ब्रह्म आहे एवढं कळालं, बस तेवढ्याने होणार नाही. त्याचा तुम्हाला सातत्याने अनुभव घ्यायचा आहे, नुसतं कळून उपयोगाचं नाही. किंवा सत्यतत्वासंबंधी मनात भावना बाळगणे त्याची प्राप्ती करून घेण्यास पुरेसे नाही. नाही, आमच्या आहे ना भावना आहेत ना, मनमाळ आहे ना आपली, पण त्याने नाही होणार. श्रुतीच्या अभ्यासाने, श्रवणाने सत्य तत्वासंबंधीच्या ज्ञानाची वाढ होते आणि ईश्वरासंबंधी भावभक्ती बळावतो. जसं सगळी शास्त्र तिथपर्यंत घेत नाही, ते स्वयंप्रगट होतं, पण तुम्हाला ही साधनं तिथपर्यंत ढकलत घेऊन जायची. अशा तऱ्हेने ज्ञान आणि भक्ती अशा साधना पद्धती आणि मार्ग होत की ज्या योगे भगवंताच्या स्वरूपाचे ज्ञान आणि भगवंतासंबंधीचा भक्तिभाव वाढीला लागतो. बघा, ह्या ज्या साधना आहेत यांनी काय करणार, भगवंताच्या सत्य स्वरूपाचे ज्ञान आणि भगवंतासंबंधीचा भक्तिभाव वाढीला लागतो. त्या दोन्हीपैकी कोणत्याही एकाने सत्यत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही, कारण ते मनबुद्धीच्या अतीत असतं. बघा, निव्वळ तेवढ्याने पण होणार नाही, ते पण मन आणि बुद्धीने तुम्ही भावना ठेवलेली आहेत, है की नाही, त्याच्यावरती. परंतु त्याच्याही पलीकडे तुम्हाला जायचे, पण हे तुम्हाला तिथपर्यंत साह्यभूत होतील, तिथपर्यंत हळूहळू. जसं आपण गावाकडे निघालो आणि एखाद्या गावाचं नाव विचारलं, तो चला मी त्याच बाजूला चाललोय, त्या बाजूला चाललोय, त्या गावात नाही. मग जाताना 4 रस्ता आला का, तो आता मी इकडे जाणार आहे, तुम्ही या रोडनी सरळ जा. तसं तो प्रवासाला साह्यभूत होऊ शकतो. परंतु मन आणि बुद्धी एकमेकात विलीन होतात तेव्हा त्यातून निर्माण होणाऱ्या उपकरणास श्रुती ग्रंथाच्या भाषेत अंतकरण म्हणतात. आपण थांबूया. श्लोक क्रमांक 254 अर्ध्यावर थांबतोय. म्हणजे आपले 49 ते 53 श्लोक आज झाले. उद्या 54चा पुन्हा आपण विचार करूया. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा विवेक चूडामणी ग्रंथ संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. आता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञ तोडावे, तोषोनी मजऱ्यावे पसायला नाही. जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे प्रणो मैत्र शिवांचे दुरितांचे तिमिर जावो. भीष्म स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछित तो ते लाभो. प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मादी आई. अनवरत भूमंडळी भेट तुटाया होता. चला कल्पतरूचे आरो, चेतना चिंतामणीचे गाव. जोडते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमेचे अलांछन. मार्तंड जेता पहिलं, हे सर्वाही सदा सज्जन. स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजी जो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय भोवागेची, एतमणे श्री विश्वेश्वरा हो. हा होईल दान बसावो. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. येणे वरे ज्ञान देव सुख्या झाला. हरि ओम. शांती शांती शांती. उद्या